नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत शिर्डीमध्ये आणि शिर्डीतल्या आज दोन वहिनी सहभागी होणार आहेत. हर्षाली जाधवर आणि लीना जपे अशा दोन वहिनी साई स्मरण नंबर 3 साईनगर शिर्डी इथे राहतात. त्याला तर सुरुवात करूया आजच्या भागाला गप्पांना आणि त्या धमाल मजा मस्तीला. चला. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. नाव सांगा. हर्षाली हेमंत जाधवर. माहेर. माहेर आष्टी. बरं, मग आता ओळख करून द्या. माझे हे पती नमस्कार. हेमंत श्रीमंत जाधवर आणि ही मुलगी हॅलो संस्कृती हेमंत जाधवर आणि हा मुलगा संस्कार हेमंत जाधवर आणि ह्या माझ्या फ्रेंड आणि नमस्कार. चला प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्ते. बालपण माहेर सगळं कुठलं? बालपण माहेर सगळं आष्टीतलं. आष्टी कुठे आलं? बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये. बरं, बालपण कसं गेलं तुमचं? बालपण एकदम मजेत गेलंय. एखाद्या लक्षात राहणारा प्रसंग असेल? म्हणजे माझी एक जवळची फ्रेंड होती. आम्ही असं शेजारी घर होतं दोघींचं. तर दोघी जणी लहानपणी आम्ही असं दोघी जणी एकत्र खेळायचो. दोघींनी बाहुली घेतली, खेळत बसलो अंगणामध्ये. आई वडील आतमध्येच होते, म्हणजे वडील जॉबला गेले होते आणि ती म्हणे की असं असतं की सगळेजण बॅग भरून गावाला जातात, आपण पण जायला पाहिजे. म्हणून मग आम्ही दोघींनी बॅग भरली, ती बाहुली सगळं ठेवलं आणि दोघी जणी गावाला निघाल्या. ती म्हणे असं नाही, आपण बस स्टँड मध्ये जायला पाहिजे, गावाला जायचं मध्ये. केवढे होतं तेव्हा? मी 6 वर्षाची होते. बापरे. आणि ती 6.5 वर्षाची. मग बॅग भरली? हो, बॅग भरली आणि स्टँडवर जायला निघालो. तर मग तिथं आम्ही बसलो जाऊन. मग घरच्यांनी जेवणासाठी म्हणजे बोलवलं. तर कुठं गेल्या मुली शोधाशोध सुरू झाली. मग त्यांचे आई वडील जरा घाबरले आणि माझे आई वडील घाबरले की मुली कुठं गेल्या नेमक्या, काही कळायला. 4-5 वाजता असं शोधत म्हणजे एका असं पुरुषाला विचारलं की असं दिसल्या का ह्या मुली, फोटो वगैरे दाखवून. तर ते म्हणे बस स्टँडवर 2 मुली अशा पाय हलवत बसलेल्या आहेत वाकावरती. मग तिथं सगळेजण आले धावत, म्हणजे एकदा रडारड सुरू झाली. सगळेजण घाबरले. मग भेटल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटला. अरे बापरे. हो. मग नशीब एसटीत बसून कुठल्या गावाला नाही गेला? गेला असतात? नसतो गेलो. समजा एसटी आली असती एखादी आणि निघून गेला असतात तर? मग काय म्हणजे हरवलं. मिस्टर भेटले नसते? हा, मिस्टर भेटले नसते. एवढं सगळं पुढचं पाहता आलं नसतं की नाही. बरं वैदी, बोलवा त्यांना. अहो. नमस्कार. नमस्कार. वैदी, गोड पदार्थ कुठला उत्तम करता तुम्ही? गोड पदार्थ शिरा करते. शिरा. पुरणपोळ्या केल्यात कधी? हो, पुरणपोळ्या केल्या. कधी केल्या होत्या? पहिल्यांदा लग्न झालं ना त्यावेळेस सासूबाईंनी असं म्हणजे पाहण्यासाठी मला ना पोळ्या करायला लावल्या. हा, म्हणजे 1 आठवड्यानंतर लगेच म्हणे पोळ्या. मग त्यावेळेस इतक्या छान जमल्या, त्यांना वाटलं हिला येते की नाही, असं शिकलेली वगैरे. म्हणून मग त्यांनी टेस्ट घेतल्यासारखी माझी टेस्ट घेतली. पण सगळ्यांना एवढ्या आवडल्या की बस खुश झाले सगळे. तुम्हाला माहितीये का तेव्हा त्या गोड नव्हत्या पुरणपोळ्या. हे माहितीये का? पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून सगळं कोणच काही बोललं नाही तेव्हा. अच्छा, मग ते मला माहित नाही बरं का. मला मिस्टरांनी सांगितलं. अच्छा. खरंच असं झालं? नाही, पण माझ्या तोंडावर तर छान म्हटले ना सगळे. हा, खाल्लेल्या होत्या ना, त्यामुळे आता काय म्हणणार, त्यांच्याकडे पर्याय नव्हता. अच्छा. आता तुम्ही एखादा पदार्थ वाईट केला तरी मिस्टर चांगलंच म्हणतात ना? हो, चांगलेच म्हणतात. की म्हणतात नाही वाईट झाला? नाही, मीच विचारत असते सारखा कसा झाला कसं झाला. ते काय तू छानच करते, कशाला. कारण बरोबर झाला नाही असं किंवा बरोबर नाही झाला असं म्हटलं की तुम्ही काय बरोबर नाही झालं, मग असं झालं. पण हा प्रश्न विचारण्यापेक्षा कसा झाला, छान झाला, छान झाला, बरोबर. मनापासून हसतायत बघा. बरोबर बोललो ना मी? त्याला पटलंय ते. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार दोघांना. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, साईबाबांनी म्हणजे जेव्हा साईबाबांचं देहावसन झालं तेव्हा कोणाला चांदीची 9 नाणी दिली होती? लक्ष्मीबाई. अभिनंदन, उत्तर बरोबर. वा. आणि आता तुम्ही सांगा, मिस्टरांना कोणता छंद आहे? मिस्टरांना म्हणजे वाचण्याचा त्याचा छंद आहे जास्त. अभिनंदन. आता तुम्ही सांगा, वहिनींना दिलेलं गिफ्ट, म्हणजे तुम्ही पहिलं जे गिफ्ट दिलं वहिनींना ती साडी होती. बरोबर. त्या साडीचा रंग कोणता होता? हिरवा. मला आवडतं. का? उत्तर चुकलेलं ना, त्यांना रंगच आठवला नाही. कोणता होता रंग? राणी कलरचा होता. राणी कलरचा होता. आता पुढचा जो प्रश्न आहे ना
हा 300 रुपये बक्षीस मिळवून देणार आहे. अच्छा. म्हणजे जर हे उत्तर बरोबर असतं तर हा पुढचा प्रश्न 400 रुपये बक्षीस मिळवून देणार ठीक आहे, आहोत. ठीक आहे. पण यामध्ये वहिनी वेळेमध्ये म्हणजे मी वेळ सुरू केल्यानंतर हं. मी तुम्हाला जितके प्रश्न विचारणार अच्छा. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मराठीतच द्यायची. बरं एकही इंग्लिश शब्द आला तरी सुद्धा खेळ थांबणार. बरं बरं. तुमचं गाव कुठलं म्हणाला आष्टी. आणि महाविद्यालय पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय कुठे आहे ते? आष्टीमध्येच आहे. बरं, मग मिस्टरांना ऑफिसमधनं लवकर या घरी सांगण्यासाठी काय करता तुम्ही? घरी लवकर येण्यासाठी मी टेलिफोनवरनं बोलते. कळलं काय झालं? हो, टेलिफोन आला. आणि गडबड झाली हा. आणि बक्षीस तिथेच थांबलं. थांबलं. 1 2 3. चला बहिणी, ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. हे सगळे बघा कसे टेन्शन मध्ये दिसतात. तुमच्यापेक्षा हीच मंडळी सगळी टेन्शन मध्ये. मी नाही टेन्शन घेतलं. बरं वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करा? एकच. त्यांना ना वेळच देता येत नाहीये. फक्त जास्त ऑफिसचं काम असतंय. रविवारी सुद्धा ऑफिसला जावं लागतंय. थोडा तरी वेळ काढला पाहिजे फॅमिलीसाठी असं तुम्हाला वाटतं? हो वाटतं. काय काय म्हणणं आहे, समजलं ना? सर माझ्यापेक्षा तुम्ही समजू शकता कारण तुम्ही जास्त वेळ देऊ शकत नाही असं आहे. हे कोणी सांगितलं? असं तुमच्या 2-3दा बोलण्यातून आलं त्यामुळं कधी? घरी जाऊ शकत नाही. काम जास्त आहे, बाबांची पण सेवा एक आहे. विचार करा, आता माझं घर मुंबईत, मी शूटिंग कुठे करतोय? शिर्डीमध्ये. किती किलोमीटर लांब? भरपूर लांब आहे. भरपूर लांब आहे की नाही? कारण तुमच्याकडे घरात आनंद असावा म्हणून मी इतक्या लांब आलोय. बरं, तुम्ही सांगा तुमचं घर कुठे आहे? शिर्डीतच. म्हणजे काय म्हणतात त्या बिल्डिंगला? साईनगर. साईनगर. मिस्टरांचं ऑफिस किती लांब? 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे ठरवलं तर येऊ शकतात ते येऊ नाही? शकतात. ऑफिसमधून घरी येतो नेहमी. ऑफिसलाच बसत नाही. ऑफिसलाच बसत नाही. हे बघा, आमचं म्हणणं तुम्ही ऑफिसमध्येच बसता का नाही? आमचं म्हणणं इतक्या कमी अंतरावर असल्यामुळे ठरवलं तर वेळ काढून देऊ शकता बरोबर घरासाठी. आहे. काढून देऊ. काढून देऊ इथून पुढं. स्वतःवर आलं तर ढकलतायत माझ्यावर. म्हटलं आधी किलोमीटर किती आहेत ते बघूया. मला वाटतं तुम्ही माझी बाजू घ्याल. बरं नाही, नाही. भावाची घेतली. अशी कशी बाजू घेणार? वहिनींसाठी तुम्ही वेळ काढलाच पाहिजे. बरं, तक्रार दूर करून टाकू. बरं, आता वहिनी, हा एक खेळ आहे पुढचा. अच्छा. या खेळामध्ये 5 चिठ्ठ्या समोर दिलेल्या आहेत. त्यामधल्या 3 शब्द जे आहेत ते एका गाण्यात आहेत. अच्छा. ते गाणं ओळखायचं. बोला, काय लिहिलाय शब्द? मामीच्या. मामीच्या. हा. शेजारी. शेजारी. मामाच्या. मामाच्या. रेषा. रेषा. गावाला. गावाला. कुठलं गाणं आहे? झुकू झुकू अगीन गाडी. कसं आहे ते म्हणा? झुकू 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊ. आता इथून सुटलं की मामाच्या गावाला जायचं का? कुठे असतात मामा? आष्टीलाच असतात. आष्टीला. हम्म. लगेच निघा, बॅग हो. भरायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वहिनी, अभिनंदन आहे बक्षीस तुम्हाला. धन्यवाद. भेटूया पुढच्या वहिनींना.